नमस्कार. कधीकधी असं वाटतं ना की सगळं काही सोडून सगळ्या बंधनांतून मोकळं होऊन अगदी एखाद्या वाऱ्याच्या झुळकेसारखं मनसोक्त फिरावं. आज आपण अशाच एका सुंदर हळूवार इच्छेच्या दुनियेत जाणार आहोत. दा कारेंच्या झुळूक मी व्हावे या कवितेतून. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक कविता नाहीये, तर मुक्तपणे आनंदाने जगण्याची आणि इतरांनाही आनंद देण्याची एक कल्पना आहे. चला तर मग या कवितेच्या जगात आपण प्रवेश करूया. ही सुंदर रचना आहे कवी दा कारे यांची. या काही ओळींमधून आणि या चित्रातून त्यांनी एका लहानशा इच्छेचं किती व्यापक आणि सुंदर रूप उभं केलं आहे ते आज आपण पाहणार आहोत. कधी वाटलंय का की आपणही एक हलकी मंद वाऱ्याची झुळूक व्हावं, जिथे कसलीच बंधनं नाहीत, कसलीही चिंता नाही, फक्त आपलं मन नेईल तसं मुक्तपणे वाहत राहायचं. स्वातंत्र्याची आणि स्वच्छंदतेची हीच भावना या कवितेचा आत्मा आहे. तर कवितेची सुरुवातच होते एका अगदी साध्या सुंदर इच्छेने, वाटे सानुली मंद झुळूक मी व्हावे. म्हणजे एक लहानशी मंद वाऱ्याची झुळूक व्हावंसं वाटतंय. पण थांबा, ही इच्छा वाटे तितकी साधी नाहीये बरं का. कारण या इच्छेचं खरं सार या पुढच्या ओळीत आहे. झुळूक का व्हायचंय तर मन जिथे ओढ घेईल तिकडे मुक्तपणे अगदी स्वैरपणे फिरायला मिळावं म्हणून. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या चौकटी आणि जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाण्याचं हे एक खूप सुंदर प्रतीक आहे. बरं, एकदा काही झुळूक अस्तित्वात आली की मग तिचा प्रवास सुरू होतो. आणि तिचं जग म्हणजे जणू काही एक मोठं खेळाचं मैदानच. चला पाहूया तरी ही झुळूक कुठे कुठे भटकते. तिचा प्रवास सुरू होतो तो थेट नदीच्या काठावरून. कल्पना करा ती झुळूक तिथल्या शांत वातावरणाचा, पाण्याच्या त्या मंद खळखळाटाचा आणि ओल्या मातीचा सुगंधाचा अनुभव घेत कशी पुढे सरकत असेल. तर कधी तिचा रस्ता तिला एखाद्या पडक्या जुन्या भिंतीच्या मागे घेऊन जातो. जणू काही तिथल्या जुन्या आठवणींना ती स्पर्श करत आहे. यावरून तिचं मनमौजी असणं लगेच लक्षात येतं. तिची ठिकाणं ठरलेली नाहीत, तिचं ध्येय ठरलेलं नाही, फक्त प्रवास सुरू आहे. तिचा हाच प्रवास तिला कधीतरी उंच वाढलेल्या गवतात आणून थांबवतो. तिथे ती क्षणभर विसावते, जणू काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करतेय. कदाचित पानांची सळसळ असेल किंवा कीटकांची गुणगुण. निसर्गाचं हे सूक्ष्म संगीत ती अगदी कान देऊन ऐकते. तर कधीही हाच खेळकरपणा तिला थेट विहिरीच्या थंडगार पाण्यात उडी मारायला लावतो. हे तिचं धाडसी आणि तितकंच निरागस रूप आहे. ती जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन तिथला अनुभव घेते, जणू स्वतःलाच पुन्हा नव्याने शोधत आहे. पण ही झुळूक फक्त खेळकर नाहीये, ती निसर्गाची एक हळूवार मदतनीस सुद्धा आहे. तिचा एक स्पर्श जणू काही जीवनदान देतो. ही ओळ म्हणजे जणू या कवितेचं हृदय आहे. लावून अंगुली कलिकेला हळूवार. काय नाजूक आणि सुंदर कल्पना आहे ही. असं वाटतं जणू काही झुळूक आपल्या अदृश्य बोटांनी एका लहानशा मिटलेल्या कळीला अगदी मायेने स्पर्श करतीये. आणि ह्या एका स्पर्शाने काय जादू होते माहितीये? तो जो हळुवार स्पर्श आहे ना, तो त्या कळीला जणू काही सांगतो आता उमलायची वेळ झाली. आणि मग ती कळी पूर्णपणे उमलते. आणि त्या उमललेल्या फुलाचा जो काही गोड सुगंध असतो तोही झुळूक आपल्यासोबत घेऊन पुढे निघते. महत्वाचं म्हणजे ती तो सुगंध फक्त स्वतःपुरता ठेवत नाही, तर तो गोड सुगंध सर्व दिशांना, सगळ्या जगासाठी उधळून देते. ती खरं तर सौंदर्याची आणि आनंदाची एक वाहक बनते. झुळकेचं काम इथेच थांबत नाही. ती सुगंधासोबतच संगीत आणि शांतीसुद्धा सगळीकडे पसरवते. ती माणूस आणि निसर्ग यांच्यात एक सुंदर नातं तयार करते. कवितेत पुढे म्हटले आहे, गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. विचार करा, एखादं लहान मूल आपल्याच तंद्रीत निरागसपणे काहीतरी गात आहे. त्याच्या त्या गोड अस्पष्ट सुरांना ही झुळूक उचलून घेते आणि त्याची सोबती बनते. आणि मग ते गाणं, ती झुळझुळत्या झऱ्याची धून, ती हिरव्यागार शेतांवर आणि त्या निळ्याशार नदीवर पसरवते. जणू काही ती संपूर्ण निसर्गावर एक मखमली शांतता पसरवत आहे. तर मग या कवितेतून झुळूक होण्याचा खरा अर्थ काय आहे? ही फक्त एक नैसर्गिक गोष्ट नाहीये, तर एक जीवन जगण्याची पद्धत आहे, एक दृष्टिकोन आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर झुळूक होणं म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य अनुभवणं, इतरांना आपल्या हळुवारपणाने वाढायला मदत करणं, जगात आनंद आणि संगीत पसरवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक शांत आणि आश्वासक अस्तित्व बनून राहणं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. कल्पना करा, जर आपल्याला खरंच एक झुळूक होता आलं तर आपला प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाईल? आपण काय काय पाहू, काय अनुभवू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जगात आपण काय पसरू? सुगंध की गाणं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?